आता 140 कोटी जनता जेव्हा आपली इंडियाची आहे, त्याच्यामध्ये जवळपास एक 40 ते 50 कोटी पर्यंत लोक ओव्हरवेट आणि ओबेज आहेत. तर वजन कमी करताना लोक नेमक्या चुका काय करतात? वजन कमी करताना लोकांना कसं वाटतं की आपण खाणं कमी केलं की आपलं वजन कमी. बरोबर. आणि ह्या बऱ्याचशा रील सगळीकडे व्हायरल होत आहेत, बरोबर आहे, की हे सूप घ्या, हे डिटॉक्स वॉटर घ्या. हा जो फंडा ज्यांनी त्यांनी लावला त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा होतो की काही ठराविक कालाने, म्हणजे तुम्ही एक आठवड्यात 2 ते 3 किलो वजन त्या क्रॅश डाएटने कमी करा, पण बॉडीला कळतं अरे आपल्याला काही मिळतच नाही, म्हणजे आपल्याला धोका आहे, म्हणजे ती सर्व्हायव्हल मोड मध्ये जाते. ओके. आणि ती काहीच कमी करू देत. हे उपवास बरेच लोक करतात, पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर उपवास फारच नित्य नियमाने पाणी पण पित नाहीत बऱ्याच ठिकाणी, आणि दुसऱ्या ठिकाणी उपवासाच्या नावाखाली बेदम खाल्लं जातं, म्हणजे तेलकट तुपकट आणि शाबू बाहेर जे मिळेल ते खातात. उपवास हे जे फास्टिंग म्हणतो हे काही न खाता, म्हणजे अगदी कमी खाऊन जे ठरवून केलेली गोष्ट आहे ती वेट लॉस साठी नाही तर बॉडी क्लिनिंग साठी केलेली आहे, की तुमच्या पोटाला आराम मिळावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. खूप लोक ब्लूबेरीच्या, अवोकाडोच्या, ह्याच्या त्याच्या एकदम फॅन्टसी मध्ये असतात की आम्ही ब्लूबेरी खाल्ली, आम्ही हे खाल्लो, आम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली, पण तुमचं लक्ष जातं का त्या पेरूकडे? आता सगळीकडे पेरू अवेलेबल. मी जर तुम्हाला सांगितलं की हायेस्ट प्रोटीन असणारा फळ जर असेल तर ते पेरू. एकदा सकाळी असंच मॉर्निंग वॉकला करत येत असताना ते गवळ्यांचे ते बॉक्सेस असतात ना स्टीलवाले मोठे मोठे, मी बघितलेलं आहे त्यांनी त्याच्यात पाणी होतं डायल्यूट करायचं. कशावरती विश्वास ठेवाल? ती लसूण आणि डाळीची जी भाजी करतो ही कोलेस्ट्रॉल कमी करणारी भाजी असं म्हटलं तरी मी त्याला लेबलिंग देऊ शकते. तुम्ही माझ्याकडे भाजी आणून द्या, मी त्याला औषधाचं लेबल करू शकते. आपल्याकडे जे प्रोटीन 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 जे सगळेजण ओरडतात त्याची रिक्वायरमेंट जवळपास 30 ते 40% रिक्वायरमेंट कम्प्लीट व्यवस्थित करायची असेल तर तुम्ही अंड खाल्ला तर इझिली होते, बरोबर आहे. एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम आहे, बरोबर. पण आता त्याच्यातून पण भीती निर्माण करतात लोक, पण येलो खायचं का? येलो मध्ये तर एक्सरसाइज न करता चान्सेस आहे का की कमी करता येईल? आता एक्सरसाइज तर तुम्ही बोलताच आहे, त्यात एक लक्षात घ्या,